हरियाणातील IPS अधिकारी पूरन कुमार यांच्या आत्महत्येने संपूर्ण देशाला हादरा मिळालेला आहे। खरं तर 7 ऑक्टोबर रोजी पूरन कुमार यांनी त्यांच्या 15 IPS आणि IAS अधिकाऱ्यांवर आरोप करत 9 पानांचं सुसाईड नोट लिहित स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरने गोळी झाडून आत्महत्या केली आणि आत्महत्येपूर्वी त्यांनी 9 पानाचं सुसाईड नोट लिहिलं होतं। या 9 पानाच्या सुसाईड नोटमध्ये जवळपास 15 IPS आणि IAS अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले होते। हे आरोप जातीवादासंदर्भात आणि मानसिक तणाव देण्यासंदर्भात होते। पूरन कुमार यांचं म्हणणं आहे की त्यांच्या वडिलांचे शेवटचे दिवस म्हणजे मरणापूर्वीचे जे काही आजारपणाचे दिवस होते त्या दिवसामध्ये सुद्धा पूरन कुमार यांना सुट्टी देण्यात आलेली नव्हती आणि काही अधिकारी त्यांच्यावर मंदिरावर चढण्यावरून सुद्धा जातीवाद करत होते। 7 ऑक्टोबर पासून आजपर्यंत म्हणजे 14 तारखेपर्यंत पूरन कुमार यांच्या बॉडीवर पोस्टमॉर्टम सुद्धा झालेला नाही, कारण त्यांच्या पत्नी IAS अधिकारी आहेत आणि त्यांनी म्हटलेलं आहे की जोपर्यंत माझ्या पतीने ज्या अधिकाऱ्यांवर आरोप केले त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही त्या बॉडीवर पोस्टमॉर्टम होऊ देणार नाही। पूरन कुमार यांच्या पत्नी IAS अधिकारी आहेत, तर त्यांचे सख्खे मेहुणे हे आमदार आहेत आम आदमी पक्षाचे। या हाय प्रोफाईल सुसाईड केसमुळे संपूर्ण देशामध्ये खळबळ माजत होती। इतक्यातच आजच एका ASI अधिकाऱ्याने, ज्यांचं नाव संदीप लाटर आहे, त्यांनी पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप करत आज स्वतःच्या बंदुकीने गोळी झाडून 4 पानाचं सुसाईड नोट लिहून आत्महत्या केलेली आहे। संदीप लाटर यांचं म्हणणं आहे की पूरन कुमार ज्या अधिकाऱ्यांवर आरोप करतायत ते सगळे आरोप खोटे आहेत। पूरन कुमार हे जातीवादाचं अस्त्र वापरत आहेत आणि त्यातून अधिकाऱ्यांना बदनाम करतायत आणि पूरन कुमार हे भ्रष्ट आहेत। त्यांचा परिवार हा भ्रष्टाचारामध्ये अडकलेला आहे आणि हा भ्रष्टाचार लपवण्यासाठी पूरन कुमार यांनी खोटं सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याचा आरोप संदीप लाटर यांनी केलेला आहे। संदीप लाटर तेच अधिकारी आहेत जे पूरन कुमारच्या एका भ्रष्टाचाराच्या आरोपाचा तपास करत होते। ते तिथल्या लोकल पोलीस डिपार्टमेंटमध्ये कार्यरत होते आणि त्या प्रकरणाचा तपास करत होते आणि त्यांनी आत्महत्येमध्ये जो व्हिडिओ बनवला आहे आत्महत्येपूर्वी त्यामध्ये गंभीर आरोप पूरन कुमारवर केले। दोन्ही अधिकारी एकमेकावर आरोप करतायत। पूरन कुमार या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप करतायत तर संदीप लाटर हे पूरन कुमारवर आरोप करतायत। या संपूर्ण प्रकारचा या प्रकरणाचं पुढे काय होतं हे आपल्याला पाहावं लागणार आहे।